नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण पार्ट्स ऑफ स्पीच विषयी पाहिलं होतं. आता आपण नाऊन विषयी पाहणार आहोत. म्हणजे मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं की पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये म्हणजे जे 8 प्रकार होते ते सर्व आपण पाहिले होते, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती मिळवली होती. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओपासून आपण एक एक प्रकार व्यवस्थितपणे पाहणार आहोत. आज आपणास पहिला प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे नाऊन. नाऊन हे काय असतं, मग त्याचा आधी आपण समजून घेऊया नाऊनची डेफिनेशन. अ नाऊन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट. नाऊन असे शब्द असतो, नाऊन असा शब्द असतो की जो दर्शवतो, रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो? अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. म्हणजे व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा एखादी आयडिया असेल तर ते रिप्रेझेंट करत असतो, असा तो शब्द असतो. म्हणजे काय? नाऊन. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांच्या नावाला नाऊन असे म्हणतात, ठिकाण यांच्या नावाला नाऊन असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण त्यांना ओळखू शकतो. एव्हरीथिंग वी कॅन सी और टॉक अबाउट. कोणतीही वस्तू, एव्हरीथिंग कोणतीही वस्तू ज्याच्याविषयी आपण बोलतो किंवा पाहतो आणि त्याच्याविषयी आपण समजा त्याला काही नाव दिलेलं असेल तर ते अशा प्रकारचे सगळे जे नाऊन असतात, नाही नाम असतात, नाव असतात, त्यांना सर्वांना काय म्हणतात? नाऊन असे म्हणतात. म्हणजे समजा आता हा काय आहे? हा चॉक आहे, म्हणजे हा नाऊन झाला. ही वस्तू आहे, तर या वस्तूला काहीतरी नाव दिलेलं आहे, बरोबर. मग काय नाव आहे? चॉक. म्हणजे हे काय झालं? नाऊन झालं. म्हणजे असं जगामध्ये जेवढ्या वस्तू असतील, बरोबर, वस्तू असतील, आयडिया असतील, व्यक्ती असतील, प्लेस असतील, तर असे सर्वांचे जे नावं असतात अशा सर्व नावांना नाऊन असे म्हणतात. म्हणजे अ नाऊन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट्स अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. एव्हरीथिंग वी कॅन सी और टॉक अबाउट हॅज अ नेम अँड दॅट नेम इज नाऊन. म्हणजे प्रत्येक वस्तू, व्यक्ती, प्राणी, ठिकाण जे काही असेल त्याला जर काहीतरी पर्टिक्युलर नाव दिलेलं असेल तर त्याच्या सर्व वस्तूंना, ठिकाणांना, व्यक्तींना, प्राण्यांना, सर्वांना काय म्हणतो आपण? नाऊन असे म्हणतो. मग हे जे नाऊन आहेत, हे जे नाऊन आहेत, देर आर 5 काइंड्स ऑफ नाऊन. तर हे जे नाऊन आहेत, या नाऊनचे एकूण 5 प्रकार पडतात, बरोबर. एकूण 5 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे कॉमन नाऊन, दुसरं आहे प्रॉपर नाऊन, तिसरं आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, चौथं आहे मटेरियल नाऊन आणि पाचवं आहे कलेक्टिव्ह नाऊन. खूप सोपे आहेत, समजायला काही कठीण नसतं, लगेच पाठ होऊन जातात. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, त्यानंतर कलेक्टिव्ह नाऊन, लगेच पाठ होऊन जातं. त्यानंतर आपण मागच्या वेळेस जे पार्ट्स ऑफ स्पीच पाहिले होते, किती पाहिले होते? 8. तर कोणकोणते होते ते? नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. तर त्या 8 प्रकारांपैकी हा पहिला प्रकार आहे, तो म्हणजे काय? नाऊन, बरोबर. तर या नाऊनचा पहिला प्रकार कुठला आहे? कॉमन नाऊन. आता कॉमन नाऊन म्हणजे काय? सामान्य नाम. म्हणजे समजा एखादा समूह असेल, एखादी जाती असेल, त्याला एक पर्टिक्युलर नाव असतं. समजा आता मुलगी आहे, मुलगी म्हणजे काय? अनेक मुली आल्या की नाही, ती मुलगी, ती मुलगी, ती मुलगी, म्हणजे आपण मुलगी असा शब्द बोलतो. म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द असतात तिथे समूहाच्या द्वारे उल्लेख केलेला असतो, बरोबर. अशा प्रकारचे जे नाऊन असतात त्यांना आपण कॉमन नाऊन असे म्हणतो. गर्ल, नंतर बॉय, बॉय म्हणजे काय? मुलगा, हा सुद्धा काय झाला? कॉमन नाऊन झाला. त्यानंतर रिव्हर, रिव्हर म्हणजे काय? नदी, मग हे सुद्धा काय झालं? कॉमन नाऊन झालं. मग आता बघा, गर्ल म्हणजे मुलगी, बरोबर, हे कॉमन नाऊन आहे. परंतु त्या मुलीला जर एखादं नाव दिलेलं असेल, त्या मुलीला जर एखादं नाव दिलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बघ, प्रॉपर नाऊन म्हणतो. त्याला काय म्हणतो? प्रॉपर नाऊन म्हणतो. उदाहरणार्थ बघा, कविता, त्या मुलीला काय नाव दिलेलं आहे? कविता. म्हणजे कविता हे काय झालं? मग प्रॉपर नाऊन झालं. समजा आता मुलगा आहे, बरोबर, एखादा मुलगा आहे, माणूस आहे, XYZ जे असेल ते, बरोबर. तर त्याला जर एखादं नाव दिलेलं असेल, तर समजा त्याला जर नाव दिलेलं आहे मोहन, तर मग मोहन काय झालं? प्रॉपर नाऊन झालं, बरोबर. मग नदी तर आहे, नदी म्हणजे अनेक नद्या आल्या त्याच्यात, बरोबर. बॉय म्हणजे अनेक मुलं आले त्याच्यात, गर्ल म्हणजे अनेक मुली आल्या त्याच्यात. परंतु पर्टिक्युलर प्रत्येकाला एक विशिष्ट असे नाव दिलेले असते, बरोबर आहे. आता नद्या अनेक आल्या ना, मग इकडे एखादी नदी पाहिली, मग आपण काय म्हणतो? ही कोणती नदी आहे? गंगा नदी, आपण लगेच असं म्हणतो. म्हणजे गंगा हे काय झालं? मग गंगा हे झालं प्रॉपर नाऊन, बरोबर. मग हे जे प्रॉपर नाऊन आहेत यांचं पहिलं जे अक्षर असतं ते कॅपिटलमध्ये लिहितात, एवढं लक्षात राहू द्यायचं.
प्रॉपर नाऊनचा पहिला अक्षर कोणत्या लेटरमध्ये लिहितात? कॅपिटल लेटरमध्ये. आता बघा परत आपण समजून घेऊ, हे आहेत कॉमन नाऊन आणि हे आहेत प्रॉपर नाऊन. बरोबर. आता बघा, गर्ल म्हणजे कॉमन नाऊन, कविता म्हणजे प्रॉपर नाऊन, बॉय म्हणजे कॉमन नाऊन, मोहन म्हणजे प्रॉपर नाऊन, रिव्हर म्हणजे कॉमन नाऊन, गंगा म्हणजे प्रॉपर नाऊन. मग आता अजून उदाहरण घेऊ शकतो आपण. समजा इथं विलेज लिहिलं मी. विलेज म्हणजे काय? गाव. विलेज म्हणजे काय? गाव. बरोबर. विलेज आहे काय आलं? कॉमन नाऊन. मग समजा त्या गावाचं एखादं नाव असेल तर, बरोबर की नाही? विलेज म्हणजे गाव. गाव आलं म्हणजे अनेक गाव आहेत. बरोबर. मग ते कॉमन नाऊन झालं. पण गावांना पर्टिक्युलर नावं असतात, काहीतरी नावं दिलेली असतात. मग समजा विलेज म्हणजे गाव, मग या ठिकाणी नाव दिलं नंदुरबार. बरोबर. मग नंदुरबार हे काय झालं? प्रॉपर नाऊन झालं. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊनची पारख आपल्याला करावी लागते, ओळख आपल्याला करावी लागते. लक्षात आलं? हे कठीण नसतं, सोपं असतं. फक्त आपल्याला त्याच्यावर सराव करायचा असतो. असे शब्द घ्यायचे. समजा चेअर आहे. चेअर कोणतं नाऊन आहे? चेअर काय असं नाव असतात का? चेअर कॉमन नाऊन आहे, कारण चेअर भरपूर आहेत जगामध्ये. टेबल, टेबल काय आहे? कॉमन नाऊन आहे. बरोबर आहे. नंतर हिमालय, हिमालय काय आलं? कोणतं नाऊन आलं? हिमालय प्रॉपर नाऊन आलं. माउंटेन जर आपण म्हटलं तर कॉमन नाऊन. बरोबर. आणि हिमालय जर म्हटलं तर मग आपण प्रॉपर नाऊन. कारण एखादं पर्वत आहे, पर्वत जर पाहिला आपण काय म्हणू? अरे हे तर कॉमन नाऊन आहे. बरोबर. पण त्या पर्वताला जर एखादं नाव असेल, समजा हे सातपुडा आहे, मग सातपुडा हे काय आलं? सातपुडा हे काय आलं? प्रॉपर नाऊन आलं. ही गोष्ट लक्षात राहू द्यायची. समजलं? त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, म्हणजे भाववाचक नाव. म्हणजे त्या ठिकाणी गुण दर्शवलेला असेल, वास्तुस्थिती दर्शवलेली असेल, अशा प्रकारचे जे नाव असतात, अशा प्रकारच्या नावांना ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणतात. बरोबर. त्याच्यामध्ये येतो चाइल्डहूड. चाइल्डहूड म्हणजे काय? लहानपण. लहानपण हे काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. याच्यामध्ये गुण दर्शवलेला आहे, भाव दर्शवलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे काय? आनंद. म्हणजे हे काय आहे? भाव दर्शवलेला आहे. मग हे सुद्धा काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. बरोबर. म्हणजे असे जे शब्द असतात, अशा सर्व शब्दांना ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणतात. ज्याच्यामध्ये गुण दर्शवलेले असतील, भाव दर्शवलेले असतील, तर ते शब्द आपल्याला ओळखावे लागतात. एवढं लक्षात राहू द्या. आपल्याला स्वतःना त्या शब्दांना ओळखावं लागतं, त्याला अभ्यास करावा लागतो, त्याला वाचन करावं लागतं. त्याच्यानंतर चौथं येतं मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन म्हणजे काय? मटेरियल नाऊन म्हणजे अशा प्रकारचे नाऊन जे मोजता येत नाही. वी कॅन नॉट काउंट देम. आपण त्यांना मोजू शकत नाही. तर ते प्रमाणामध्ये येतात. प्रमाण म्हणजे समजा तुम्ही ग्रोसरी शॉपवर गेले, म्हणजे किराणा दुकानावर गेले. बरोबर. आणि किराणा दुकानावर जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल, बरोबर, तर तुम्ही काय सांगणार? की भाऊ आम्हाला 2 किलो साखर दे. 2 किलो. बरोबर. 2 साखर दे असं बोलणार का? नाही. 2 किलो म्हणजे 2 किलोच्या प्रमाणामध्ये. म्हणजे हे काय आलं? प्रमाण आलं. मग तो काय करेल दुकानदार? ती 2 किलो साखर वजन काट्यावर मोजेल आणि मग आपल्याला देईल. म्हणजे प्रमाण करून देईल. दूध घ्यायला जातो, 2 लिटर दूध दे असं आपण म्हणतो. म्हणजे 2 लिटर दूध दे म्हणजे काय? मग तो माप असतो त्याच्याकडे, तो दुधामध्ये टाकतो, ते घेतो आणि मोजून देतो आपल्याला. म्हणजे प्रमाणामध्ये देतो. म्हणजे असे जे शब्द असतात, असे जे शब्द असतात त्यांना मटेरियल नाऊन म्हणतो, जे प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतात. मग उदाहरणार्थ ऑइल. काय झालं? ऑइल. ऑइल कसं मिळतं? लिटर. 1 लिटर, 2 लिटर. त्यानंतर शुगर. शुगर म्हणजे साखर. साखर कसं मिळतं? तसंच 1 किलो, 2 किलो. त्याच्यानंतर वॉटर. वॉटर म्हणजे काय? पाणी. हे पण लिक्विडच आहे, हे पण तसंच मिळतं. बरोबर. म्हणजे हे सर्व असे जे शब्द आहेत जे मटेरियलमध्ये येतात, जे प्रमाणामध्ये आपल्याला घेतो, प्रमाणामध्ये ते पाहिले जातात, प्रमाणामध्ये मोजले जातात, अशा प्रकारच्या नाऊन जे असतात त्यांना काय म्हणतो आपण? मटेरियल नाऊन असे म्हणतो. एवढं लक्षात राहू द्यायचं. समजा आता फळांच्या दुकानावर गेलो, तर आपण काय करतो? त्यावेळेस फळांच्या दुकानावर गेल्यानंतर आपण पाहत असतो की आपल्याला समजा आता केळी पाहिजेत, तर आपण काय करतो? 1 डझन केळी दे किंवा 12 केळी दे. 12 केळी दे म्हणजे 1, 2, 3, 4 असे 12 देऊन देतो. परंतु आपण जर भाषा अशी वापरली की 1 डझन केळी दे, बरोबर, मग त्यावेळेस तो काय करतो? 1 डझन म्हणजे किती आले? 12 आले. 12 केळी काढून देतो. बरोबर. तर ते याच्यात नाही बसत. परंतु जे वजन काट्यावर माप करून दिले जातं, अशा प्रकारच्या वस्तू ज्या असतात, अशा प्रकारच्या नाऊनला मटेरियल नाऊन असे म्हणतात. त्याच्यानंतर शेवटचं येतं ते म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन.
कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? समूहवाचक नाव. समूहवाचक नाव म्हणजे समजा तुम्हाला कुठला शब्द सांगू आता, टीम. आता बघा ही साईड मी शब्द लिहून घेतो. काय लिहून घेतो? टीम. आता मला सांगा टीम म्हणजे काय? टीम म्हणजे संघ. बरोबर. संघ म्हणजे कबड्डीचा खेळ असेल तर 7 लोकांचा संघ असतो. क्रिकेटचा खेळ असेल तर 11 लोकांचा संघ असतो की नाही? मग पूर्ण जर 11 प्लेयर सोबत असले मग आपण काय म्हणतो? हे बघा रे ही टीम आहे बरं का. बरोबर. कबड्डीचे 7 लोक सोबत असले म्हणजे काय म्हणतो? हा कबड्डीची टीम आहे. टीम आहे असं म्हणतो ना. म्हणजे त्या ठिकाणी काय असतं? खेळाडूंचा समूह असतो. क्रिकेटमध्ये किती खेळाडूंचा समूह असतो? 11. मग 11 लोकांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतो आपण? टीम म्हणतो. बरोबर. त्याला काय म्हणतो आपण? टीम म्हणतो. म्हणजे जे शब्द समूह दर्शवतात, जे शब्द समूह दर्शवतात अशा प्रकारच्या शब्दांना कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. मग त्याच्यात आलं टीम. बरोबर. मग समजा अजून एखादा शब्द घेतला तर क्लास. क्लास म्हणजे काय? वर्ग. क्लास म्हणजे काय? वर्ग. आता या ठिकाणी क्लास म्हणजे वर्ग. मग वर्ग जर म्हटलं तर वर्ग म्हणजे काय? मग वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांचा समूह. बरोबर. वर्ग म्हणजे काय? वर्गामध्ये काय असतात? विद्यार्थी. आणि किती विद्यार्थी असतात? विद्यार्थ्यांचा समूह असतो. बरोबर. म्हणजे क्लास हा शब्द काय आला? कलेक्टिव्ह नाउन आला. त्याच्यानंतर अजून एखादा शब्द जर घेतला तर आर्मी. आर्मी म्हणजे काय? मग समजा 10 सैनिक येत आहेत. 10 सैनिक येत आहेत. मग आपण असं म्हणतो का 10 सैनिक येतात? बरोबर. तसं बोलतो का? काही वेळा तसं बोलतो आपण. परंतु समजा 10 सैनिक न बोलता एकच शब्द जर घ्यायचा असेल तर अरे आर्मीवाले येत आहेत. काय येत आहेत? आर्मीवाले. म्हणजे आर्मीवाले येत आहेत म्हणजे सैनिकांचा संघ येत आहे. बरोबर. सैनिकांचा संघ येत आहेत म्हणजे अनेक सैनिक येत आहेत. आर्मीवाले येत आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे असे जे शब्द असतात की जे आपल्याला समूह दर्शवत असतात अशा प्रकारच्या शब्दांना कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. आलं लक्षात? आता आपण पुन्हा इकडे याच्यावर सराव करून घेऊ म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहायला पाहिजे. आता बघा याचं पहिलं आहे अ नाउन. त्याची पहिले डेफिनेशन बघून घेऊ आपण नाउनची. अ नाउन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट्स अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. बरोबर. नाउन म्हणजे काय? असे शब्द जे दर्शवतात. काय दर्शवतात? पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. तर पर्सन, प्लेस, थिंग किंवा आयडिया याविषयी जर माहिती दर्शवत असतील अशा प्रकारच्या शब्दांना काय म्हणतो आपण? नाउन म्हणतो. एव्हरीथिंग वी कॅन सी ऑर टॉक अबाउट हॅज अ नेम. तर प्रत्येकाला आपण पाहतो, प्रत्येकाविषयी आपण बोलतो एखाद्या नावाने. तर अशा प्रकारचे शब्द जे असतात अशा प्रकारच्या सर्व शब्दांना काय? त्यांच्या नावांना दॅट नेम इज नाउन. त्यांच्या नावांना काय म्हणतो आपण? नाउन असे म्हणतो. या नाउनचे एकूण 5 प्रकार पडतात. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन. आलं लक्षात? असे 5 प्रकार पडतात. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, ज्याच्यामध्ये कॉमन जी वस्तू असेल, व्यक्ती असेल, प्राणी असतील, ठिकाण असेल त्यांचं जे नाव असतं त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. बरोबर. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. मग ते वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा ठिकाण जेही काही असेल त्यांना पर्टिक्युलर काहीतरी नाव दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो? प्रॉपर नाउन म्हणतो. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे तुमच्यामध्ये असणारे गुण किंवा क्वालिटी याच्याविषयी जर आपण काही बोलत असू याच्याविषयी एखादे शब्द वापरलेले असतात अशा प्रकारच्या शब्दांना आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे चाइल्डहुड झालं, हॅपीनेस झालं, असे भरपूर शब्द असतात. त्याच्यानंतर मटेरियल नाउन म्हणजे ज्या वस्तू प्रमाणामध्ये मोजल्या जातात, काउंटिंग केल्या जात नाही, प्रमाणामध्ये मोजल्या जातात अशा प्रकारच्या सर्व वस्तूंना आपण मटेरियल नाउन असे म्हणतो. आणि त्यानंतर शेवटचं येतं ते म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. असा शब्द की जो समूह दर्शवतो. म्हणजे टीम. टीम हे काय दर्शवतंय? खेळाडूंचा समूह दर्शवतोय. त्यानंतर क्लास. क्लास काय दर्शवतं? विद्यार्थ्यांचा समूह दर्शवतोय. आर्मी. आर्मी काय दर्शवतं? सैनिकांचा समूह दर्शवतोय. बरोबर. म्हणजे हे सर्व काय आहेत? मग हे सर्व नाउन आणि नाउनचे प्रकार आहेत. जास्तीत जास्त याच्यावर सराव करायचा आणि विशेष म्हणजे हे पाठांतर करून ठेवायचं. आलं का लक्षात? हे सर्व काय करून ठेवायचं? पाठांतर करून ठेवायचं. म्हणजे आपल्याला त्याच्यावर व्यवस्थितपणे आपली तयारी होऊ शकते. बरोबर. आता हा झाला नाउन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन विषयी माहिती मिळवणार आहोत. याला व्यवस्थित बघा. समजलं नसेल तर व्हिडिओ 2 वेळा बघायचा, आपल्याला बरोबर समजेल. आणि समजल्यानंतर म्हणजे काय करायचं? बघ प्रॅक्टिस करायची. समजा आता याचा फॅन चालू आहे तर फॅन हे कोणता नाउन आहे? सांगा बरं याच्यापैकी.
फॅन कोणता नाऊन आहे? फॅन आहे कॉमन नाऊन, बरोबर. माझं नाव संजय आहे, संजय हे कोणता नाऊन आहे? संजय हे प्रॉपर नाऊन आहे, बरोबर. आता इथं तर तुम्हाला हे दिलेले जे भाववाचक नाम, त्याच्यानंतर ऑइल आहे, शुगर आहे, वॉटर आहे, त्याचं टीम, क्लास, आर्मी, म्हणजे हे जे शब्द आहेत असे वेगवेगळे शब्द असतात ते आपण घ्यायचे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त सराव करायचा. आलं लक्षात? तर हे व्यवस्थितपणे वाचून घ्या, व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा. ज्यांना वाटत असेल वहीमध्ये लिहायचं त्यांनी वहीमध्ये लिहून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन विषयी माहिती मिळवणार आहोत. समजलं? धन्यवाद.